एक छोटे शहर होते। त्या शहरात गणेश मिठाईवाला यांचे खूप प्रसिद्ध दुकान होते। तो अतिशय स्वादिष्ट मिठाई बनवत असे। हळूहळू गणेश मिठाईवालीची ख्याती दूरवर पसरली। गणेशच्या दुकानातून बहुतांश लोकांनी मिठाई खरेदी करण्यास सुरुवात केली। जसजसे उत्पन्न वाढले तसतसे मिठाई विक्रेत्याचे मन 7व्या आकाशाला पोहोचले। अधिक नफा मिळवण्यासाठी तो मोजमापातही चुका करू लागला। एके दिवशी त्याच्या दुकानात एक हुशार ग्राहक आला। त्यांनी मिठाई विक्रेत्याकडून मिठाई मागवली। मिठाईचे वजन करताना गणेशने हात चालाकी दाखवायला सुरुवात केली, पण ग्राहक हुशार आणि चतुर होता। तो लगेच म्हणाला, भाऊ नीट मोजमाप करा, मिठाईच्या वजनात तफावत असल्याचे दिसून येते। गणेश म्हणाला, शेठजी काळजी करण्यासारखे काय आहे? जरी वजनात थोडीशी विसंगती असली तरी काही फरक पडत नाही। तुम्हाला थोडे कमी वजन उचलावे लागेल, त्यामुळे तुमचा त्रासही कमी होईल। गणेशचे म्हणणे ऐकून ग्राहकाने त्याच्या अक्कल ठिकाणावर आणायचे ठरवले। गणेशकडून मिठाईचा डबा घेतला, पण पैसे देताना त्याने किमतीपेक्षा थोडे कमी पैसे गणेशच्या हातात ठेवले। गणेशने ते पैसे मोजले तेव्हा त्याला मिठाईच्या किमतीपेक्षा थोडे कमी असल्याचे दिसून आले। त्याने ग्राहकाकडे पाहिले। यावर ग्राहक गणेशला म्हणाला, हो, मी तुम्हाला मुद्दाम कमी पैसे दिले आहेत, जेणेकरून तुम्हाला पैसे मोजण्यात कमी त्रास होईल। मिठाईच्या डब्याचे वजन उचलताना मला त्रास व्हावा नाही म्हणून तुम्ही माझ्याबद्दल चांगला विचार केला। त्याचप्रमाणे तुमचाही त्रास कमी करण्याचा मी विचार केला, म्हणूनच मी तुम्हाला कमी पैसे दिले। असे म्हणत तो ग्राहक जोरजोरात हसायला लागला। तोपर्यंत तिथे बरेच लोक जमले होते। त्यानंतर ग्राहकाने संपूर्ण घटना लोकांना सांगितली। ही घटना समजताच तेथे उपस्थित सर्व लोक जोरजोरात हसू लागले, पण त्याची धूर्तता त्याला महागात पडली। पण ग्राहक हसत हसत तिथून निघून गेला। त्यानंतर गणेशने मिठाईच्या वजनात कधीही गडबड न करण्याचा निर्णय घेतला। तर मित्रांनो, या कथेमधून आपल्याला शिकायला मिळते की लोभाचा परिणाम नेहमीच वाईट असतो, म्हणूनच आपण नेहमी लोभ टाळला पाहिजे। आय होप मित्रांनो, मला या कथेच्या माध्यमातून जे काही सांगायचे होते ते तुम्हाला समजले असेल। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, कॉमेंट्समध्ये जरूर सांगा। आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।